तर बऱ्याच लोकांचं कन्सर्न असतो की सोनेट जी आहे, सोनेट फेज 1 फेज 2 किंवा 2024 वगैरे जे हे जे मॉडेल आहे हिच्यामध्ये जो बूट स्पेस उरतो तो किती उरतो, तर मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो। तर या ठिकाणी आपण बघू की हा जो बूट स्पेस उरला मी म्हणतो की 60% पेक्षा जास्त, म्हणजे 60% पेक्षा पण जास्त आहे। कारण का, तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर इथं टँक आलाय आपला, या ठिकाणी टँक आलाय। तर मी इथून जर मोजलं किंवा इथून थोडंसं आणखी पुढे घेतलं तरी आपला या ठिकाणी बोट टच झालाय, माझं इथे बोट टच होत आहे सीटला, जे सीटचा जो रिक्लाइन आहे तिथं माझं बोट टच झालाय, म्हणजे एक विथ एवढाच टँकचा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपला गेलेला आहे आणि बाकीचा सगळा जो पार्ट आहे तो आपल्याला युजेबल आहे आत्ता पण। आणि थोडाफार टँकने आपलं जर बूट स्पेस जात असेल, पण जो मायलेजमध्ये जो आपल्याला जो बेनिफिट मिळतो तो खूप जास्त आहे। 60% पेक्षा म्हणजे 60% पर्यंत कमीत कमी 60% तर सेव्हिंग आहेच आहे याच्यामध्ये। आणि सोनेट खूप चांगलं मायलेज देते, लोकांना माहीत नाही अजून, पण सोनेट स्विफ्टच्या रेंजमध्ये सोनेटसारखी गाडी मायलेज देते स्विफ्टच्या रेंजमध्ये। म्हणजे आम्ही तो व्हिडिओ आता आपण करणार आहोत लवकरच मायलेज टेस्टचा। सोनेट असेल, क्रेटा असेल, करेंज असेल, या काही आमच्या जवळच्या ज्या गाड्या आहेत त्यांच्याकडनं आपण मायलेज टेस्टचे व्हिडिओज आपण करणार आहोत, प्रॉपर मायलेज टेस्ट करणार आहोत की 1 kg मध्ये प्रॉपर म्हणजे स्टार्ट टू एंड व्हिडिओ आपण स्टार्ट ठेवून व्हिडिओ करणार आहोत। तर आपण ज्यांना मायलेज टेस्ट व्हिडिओ बघायचे असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवावा असं मला वाटतं। चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला मायलेज टेस्टचे व्हिडिओ बघता येतील। धन्यवाद।